पर्यावरण पृथ्वीवरील अथवा पृथ्वीच्या कोणत्याही प्रदेशातील मानव तसेच इतर सजीव ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील सर्व घटक समूह मिळून तयार झालेली परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणात तापमान, सूर्यप्रकाश, जल, वातावरण इत्यादी अजैविक घटकांबरोबरच वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी जैविक घटक देखील असतात. पर्यावरणातील घटक उदाहरणार्थ तापमान, सूर्यप्रकाश यांच्यापासून जैविक या घटकांच्या आंतरक्रियेतून सजीव आणि निर्जीवांचे मिळून पर्यावरण बनते. अजैविक पर्यावरणात मृदा, जल, वातावरण आणि विकिरण इत्यादींचा समावेश होतो. हे पर्यावरण अनेक वस्तू आणि बलांपासून बनलेले असते. त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो आणि या सर्वांच्या परिणामातून सजीवांच्या परिसरातील समुदाय बनतो. उदाहरणार्थ नदीचा प्रवाह, तापमान, आर्द्रता, पाण्यातील रासायनिक संघटन इत्यादीमुळे त्या परिसरात कोणत्या वनस्पती व प्राणी यांचे वास्तव्य असते आणि ते कसे जगतात हेही समजते. हवामान हा देखील अजैविक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. हवामानात समाविष्ट असलेले घटक उदाहरणार्थ पाऊस, वारा, हिम, उष्ण, थंड किंवा थंड तापमान, पाण्याचे बाष्पीभवन, आर्द्रता, अन्य तत्सम घटकांमुळे सजीव आणि निर्जीवांवर परिणाम होतो. हवामानाच्या प्रतिकूल स्थितीत सजीव मृत्युमुखी पडतात. वातावरणातील प्रतिकूल घटकांपासून संरक्षण व्हावे म्हणून मानव घरे बांधतो, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतो आणि अशा स्थितींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसेच अजैविक घटकांमध्ये सजीवांचे अवकाश आणि त्यांना उपलब्ध होणाऱ्या विशिष्ट पोषक द्रव्यांचा समावेश असतो. जैविक पर्यावरणात अन्न, वनस्पती आणि प्राणी आणि त्यातील आंतरक्रिया तसेच अजैविक पर्यावरण यांचा समावेश होतो. या पर्यावरणात मानव हा अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी घटक आहे. मानवाचे जगणे व त्याचे आरोग्य हे या अन्न पदार्थांवर अवलंबून असते. सामाजिक व सांस्कृतिक परिसर हा व्यक्तीच्या जैविक पर्यावरणाचे महत्त्वाचे अंग आहे. मानवी जीवन अत्यंत प्रगत होत असूनही बाह्य अवकाशातील पर्यावरणाचे चिकित्सकपणे अन्वेषण करण्यात येत आहे. मानवाने आर्थिक, धार्मिक, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे मानवकृत प्रत्येक घटक हे एक स्वतंत्र पर्यावरण म्हणून प्रस्थापित होत आहे. हे मानवकृत पर्यावरण आहे. मानवी कृतींच्या उद्दिष्टानुसार मानवी पर्यावरणाचे सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, औद्योगिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण असे विविध प्रकार केले जातात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी जरूर सबस्क्राईब करा.